नमस्कार, आई ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आजच्या ह्या व्लॉगमध्ये आहे आमची चेन्नई टू पॉंडिचेरीची ट्रिप। ते पॉंडिचेरी 3 तासाचा प्रवास आहे आणि हे अंतर 152 किलोमीटरचं आहे। आम्ही ह्या ट्रिपची सुरुवात सकाळी 5:45च्या दरम्यान सुरू केली होती। आणि सकाळच्या वेळेस काहीच ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही फक्त 2.5 तासामध्येच पॉंडिचेरीला पोहोचलो होतो। तिथे पोहोचल्यानंतर बेकर स्ट्रीटमध्ये आम्ही सकाळचा ब्रेकफास्ट केला। बेकर स्ट्रीटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅडिशनल फ्रेंच फूड ट्राय करता येतील। इथली क्वालिटी खूप छान आहे। नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही बीचवरती गेलो। बीच इथून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरतीच होता। साधारणतः 10च्या दरम्यान आम्ही बीचवरती पोहोचलो होतो आणि जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे फिरून झाल्यानंतर अर्णवने मातीमध्ये वाळूमध्ये खेळायला सुरुवात केली। तो चांगला 1 तासभर त्याच्यामध्ये रमला होता। थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणात थंडावा होता आणि त्यामुळे अर्णव बिनधास्तपणे बराच वेळ बीचवरती खेळला। दोन तास खूप चांगल्या प्रकारे वाळूमध्ये पाण्यामध्ये इकडे तिकडे खेळून झाल्यानंतर आता मी नेक्स्ट एका बॉटनिकल गार्डनमध्ये जाणार होतो। 2-3 तास बीचवरती खूप जास्त खेळल्यामुळे अर्णवला आता भूक लागली होती, त्यामुळे त्याला जेवण देऊन आणि त्यानंतरच आम्ही पुढे गेलो। गार्डन म्हटलं की सगळ्याच लहान मुलांची आवडती जागा असते। गेटमधून एंट्री केल्यानंतर त्याने पाळणा घसरगुंडी हे बघितल्यानंतर हात सोडून तो पळत त्या दिशेने गेला। साधारणतः इतर दिवशी जेवल्यानंतर अर्णवची अर्ध्या तासात झोपायची वेळ असते, पण आजची ही ट्रिप असल्यामुळे अर्णव ती पूर्णपणे एन्जॉय करत होता
आणि त्याचा हा सर्व उत्साह बघून आम्हालाही खूप भारी वाटत होतं. पॉंडीमधल्या बॉटनिकल गार्डनचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही मिनी ट्रेन. ट्रेन चालली. बाय 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 बाय. ही ट्रेनची राईड कंप्लीट झाल्यानंतर आम्ही संपूर्ण गार्डन फिरून आलो. आणि गार्डनमध्ये अर्णवचं मनसोक्त खेळून झाल्यानंतर आम्ही साधारणतः 5च्या दरम्यान परतीच्या प्रवासाला निघालो. सहा वाजता मी एक टी ब्रेक घेतला होता आणि ह्यावेळेस अर्णवसाठी स्ट्रॉबेरी फ्लेवर मिल्कशेक ऑर्डर केला होता. त्याला तो खूप आवडला आणि आता तो बऱ्याच गोष्टी स्वतःच्या हाताने खायला शिकला आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. जाताना वातावरण ढगाळ जरी असलं तरी पाऊस आम्हाला लागला नव्हता, पण येताना मात्र थोडासा पाऊस झाला. हा व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.